welcome in this our fifth video, and we are going to learn today the parts of speech. That means some parts of speech, some important parts of speech in this first part. Understand? तर आज आपण या व्हिडिओमध्ये सम पार्ट्स ऑफ स्पीच शब्दाच्या जातीमधील काही आवश्यक जातीचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे नाउन. याला मराठीमध्ये म्हणतात नाम, आणि या नामाची व्याख्या आहे इंग्लिशमध्ये. नाउन्स आर वर्ड्स that are the names of things, places, animals, people, groups, qualities, or feelings, and those words are called the noun. म्हणजे आपल्याला आता मराठीमध्ये पाहूया आपण की नाम त्या शब्दांना म्हटलं जातं ज्याच्यामध्ये नेम्स ऑफ थिंग्स वस्तूची नावं येतात, प्लेसेस ठिकाणाची नावं येतात, ॲनिमल्स प्राण्याची नावं येतात, पीपल लोकांची नावं येतात, ग्रुप्स गटाची नावं येतात, क्वालिटीज गुणांची नावं येतात, आणि फिलिंग्स आणि भावना, भावनेला पण नावं असतात. जसे गुणाला नाव असतात तसे भावनेला पण नाव असतात. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की वस्तूच्या, पदार्थाच्या, प्राण्यांच्या, लोकांच्या, गुणांच्या आणि भावनांच्या नावाला नाम असं म्हणतात. द वर्ड्स नेम्स ऑफ थिंग्स, प्लेसेस, एनिमल्स, पीपल, ग्रुप्स, क्वालिटीज ऑफ फिलिंग्स आर कॉल्ड द नाउन्स. जस्ट वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल्स. आता आपण याची उदाहरणं पाहू. पहिला आहे पेन. पेन म्हणजे लेखणी, इज अ नाउन. मुंबई. मुंबई हे एका गावचं नाव आहे, एका शहराचं नाव आहे, आणि पेन हे वस्तूचं नाव आहे. काऊ हे प्राण्याचं नाव आहे, काऊ म्हणजे गाय. बॉय म्हणजे मुलगा. मोहन मुलाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे. क्राऊड गर्दी. करेज म्हणजे धैर्य, गुण आहे, आणि फिअर म्हणजे भीती, ही भावना आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला नाम याचं डिस्क्रिप्शन करता येईल, याचं वर्णन करता येईल. आलं लक्षात? चला आपण ऍडजेक्टिव्ह कडे जाऊया. ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये म्हणतात विशेषण. काय व्याख्या त्याची? वर्ड्स that are used to describe nouns are called the adjective. The words what are used to describe nouns are called the adjectives. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण असं म्हणतात. तर उदाहरण बघूया. स्मॉल विलेज. हा स्मॉल जो शब्द आहे ते विशेषण आहे. कोणतं नाम आहे? विलेज. विलेज या नामाचं स्मॉल हा शब्द विशेष महत्व विशद करतो. गाव कसं आहे? लहान आहे. म्हणजे गावाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द किंवा विशेष माहिती देणारा शब्द त्याला आपण विशेषण म्हणतो. न्यू क्लॉथ्स. क्लॉथ्स म्हणजे काय? कपडे. तर कसे आहेत ते? न्यू आहे म्हणजे नवीन आहे. कपड्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द इथं न्यू आहे, म्हणून हा विशेषण आहे. कोल्ड सीझन. सीझन म्हणजे काय? मोसम. तर कसा आहे सीझन? कोल्ड आहे. कोल्ड म्हणजे काय? थंड. थंडीचा सीझन किंवा थंड सीझन असा पण होतो. तर हे जे शब्द आहे स्मॉल, न्यू, कोल्ड, हे शब्द विशेषण आहे. स्मॉल, न्यू आणि कोल्ड. स्मॉल शब्द विलेजची माहिती देतो, न्यू शब्द क्लॉथची माहिती देतो, आणि कोल्ड शब्द सीझनची माहिती देतो. त्याला इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात.
चला आता आपण तिसऱ्या पार्टकडे बोलूया. तो आहे वर्ब्स. वर्बला मराठीमध्ये क्रियापद म्हणतात. वर्ड्स दॅट एक्सप्रेस अन ऍक्शन or a state is called the verb. Verbs definition: words that express an action or a state are called the verbs. Verbs कशाला म्हणतात? जे शब्द क्रिया दाखवतात, ऍक्शन दाखवतात किंवा स्थायी भाव दाखवतात किंवा स्थिती दाखवतात अशा शब्दांना आपण वर्ब्स असं म्हणतो, क्रियापद असं म्हणतो. चला उदाहरण बघूया आपण. ही लुक्ड ऍट मी. लुक्ड, लुक म्हणजे काय? पाहणे. पाहणे, खाणे, बसणे, उठणे, जाणे, येणे अशा पद्धतीचे जे शब्द असतात जे क्रिया दाखवतात त्याला क्रियापद असं म्हणतात. म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? वर्ब्स असं म्हणतात. ही लुक्ड ऍट मी, त्याने माझ्याकडे पाहिले. पाहिले हे क्रियापद आहे. सी वर्क्स हार्ड. ती कठीण परिश्रम करते. ती कठीण काम करते. वर्क्स काम करणे, काम करण्याची क्रिया दाखवतो, काम करण्याची ऍक्शन दाखवतो, म्हणून त्याला क्रियापद असं म्हणायचं. तिसरं उदाहरण आहे आय एम ए बॉय. हे एम आहे. हे एम क्रिया नाही दाखवत पण ते स्थिती दाखवते, तर आपण ते स्टेट दाखवतो, स्टेट म्हणून त्याला आपण इथं क्रियापद असं म्हणतो. तर या पद्धतीनं लक्षात ठेवा की क्रियापद हे क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला म्हणत असतात. त्यानंतर आपण जाऊया ऍडव्हर्ब्स. ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. काय व्याख्या आहे त्याची? वर्ड्स adverbs means words that tell us more about verbs or adjectives or other adverbs are called the adverbs. क्रियाविशेषण कशाला म्हणतो आपण? जसं आपण वर पाहिलं की नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो, तसं क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या किंवा अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. त्याच्यामध्ये कशा कशाची माहिती देतील ते शब्द? वर्ब्स म्हणजे क्रियापदाची माहिती देतील, ऍडजेक्टिव्हची माहिती देतील किंवा अदर ऍडवर्ब, दुसरं ऍडवर्ब त्याच्याविषयी माहिती देणारे जे शब्द असतात त्या शब्दांना आपण ऍडवर्ब्स असं म्हणतो, क्रियाविशेषण असं म्हणतो. आता याचं उदाहरण बघूया आपण. ही रॅन फास्ट. रॅन हे रन या क्रियापदाचं दुसरं रूप आहे. ही रॅन फास्ट. ही रॅन तो पळाला. हाऊ म्हणजे कसं? ही रॅन फास्ट. फास्ट हा शब्द पळण्याबद्दल माहिती देतो. कसा पळाला? जोरात पळाला. तर जोरात हा शब्द रॅन बद्दल अधिक माहिती देतो, म्हणून त्याला ऍडव्हर्ब म्हणतात. हा ऍडव्हर्ब क्रियापदाची अधिक माहिती देतो. दुसरं उदाहरण घेऊया. माय लॅपटॉप इज देअर. इथं इज हे क्रियापद आहे. माय लॅपटॉप इज देअर. वेर इज द लॅपटॉप? द लॅपटॉप इज देअर. हे स्थळ दाखवतं. त्यानंतर या क्रियापदाचं हे विशेष माहिती देतं. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. ही मेट मी येस्टरडे. ही मेट मी येस्टरडे. याच्यामध्ये मेट हे क्रियापद आहे. मेटचं पहिलं रूप काय? मीट. MEET. मीट म्हणजे भेटणे. त्याचं दुसरं रूप आहे ते ही मेट मी येस्टरडे. केव्हा भेटला? काल भेटला. तर त्या भेटण्याविषयी हा शब्द अधिक माहिती देतो, म्हणून हा शब्द ऍडव्हर्ब आहे. तर असेच काही शब्द ऍडव्हर्ब आहेत बघा. ऑलवेज, ऑफन, देअर, देन, नाऊ, काइंडली, इझिली हे शब्द ऍडव्हर्ब्स म्हणून आपल्या अभ्यासात येतात किंवा इंग्रजीच्या अभ्यासामध्ये येत असतात. तर काही बरेच शब्द, काही बरेच ऍडव्हर्ब्स हे
शेवटी एलवाय हा प्रत्यय लावून तयार होत असतात. तर या पद्धतीनं आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधले पहिले 4 आणि महत्वाचे पार्ट्स आपण आज बघितले. याच्यामध्ये मी मराठी याच्यासाठी नाही लिहिलं की हे सोपं आहे, तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीनं या व्याख्या तयार केलेल्या आहेत. मी परत एकदा तुम्हाला सांगेन याच्याबद्दल. Nouns are words that are names of things, places, animals, people, groups, qualities or feelings. नाम म्हणजे पदार्थ, वस्तू, व्यक्ती, ग्रुप, गुणवत्ता, गुण आणि फिलिंग्स याच्याबद्दल माहिती देणारे किंवा त्यांची नावं, त्याला आपण या प्रत्येक गोष्टीची नावं म्हणजे नाम म्हणतो. ऍडजेक्टिव्ह नामाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द. क्रियापद क्रियेबद्दल अधिक माहिती देणारे, क्रिया सांगणारे, क्रियादर्शक अशा पद्धतीच्या शब्दाला क्रियापद म्हणतात. तर ऍडव्हर्ब्स हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. मी उदाहरणे घेऊन आपल्याला चांगलं समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुढे आपल्या स्पीच मध्ये येणार आहे. आपण शिकल्यानंतर त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये हे शब्द येणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्झिलरीज म्हणजे हेल्पिंग वर्ड्स बघणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.